तारखेपर्यंत सगळे विषय मार्गी काढायचं आम्ही ताकदीनं काम करतो असं सांगितलं. म्हणून मी सुद्धा आता 2-3 दिवस शांत बघतो. आता 26 तारखेपर्यंत हे सगळे विषय मार्गी काढतात का नाही. अपडेट आले नाहीत. पण काल मी विखे पाटलांशी बोललो की सारथीबद्दल असं का होतंय. आमच्याच योजना का कमी केल्या जातात, त्यांना शिष्यवृत्ती का दिली जात नाही या विषयावर चर्चा केली. शिंदे समितीला तुम्ही मुदतवाढ दिली पण शिंदे समिती नोंदी का शोधत नाहीये, किंवा तुम्ही शोधू नका म्हणतात की काय सरकार म्हणून तुम्हीच मुदतवाढ देऊ. प्रमाणपत्र दिले जात का नाही, व्हॅलिडिटी का रोखल्या, बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे राहिलेले आणखीन का दिले नाही. म्हणजे तुम्हाला त्याचं सुद्धा राजकारण करायचं आहे का. मेलेल्या बलिदान गेलेल्या आमच्या बांधवांबद्दल की सहानुभूती तुम्हाला नाहीये का. अण्णासाहेब पाटलांचं आर्थिक विकास महामंडळ हे पूर्ण बंद पाडण्याच्या तयारीत आले. का निधी देत नाही तुम्ही, का परतावी देत नाही, एलवाय का सुरू करत नाहीत, याच्यावरती काल चर्चा केली. तुम्ही केसेस मागे घेऊ म्हणून 1 वर्ष झालं का घेत नाहीये. एकूण सातारा संस्थांच्या गॅजेटियरवर सुद्धा काल सांगितलं की का तुम्ही ते JR काढत नाही. आणि मराठवाड्यासाठी जे हैदराबादचा गॅजेटियरचा JR काढला त्यानुसार अधिकारी का काम करत नाहीत ही जबाबदारी तुम्ही घेणार आहेत की नाहीत, की मला उपोषण केलं तर पुन्हा शब्दही विखे पाटील साहेब तुमचा आणि फडणवीस साहेबांचं मी ऐकून घेणार नाही. तर त्यांनी सांगितलं 26 तारखेपर्यंत सगळे विषय मार्गी काढायचं आम्ही ताकदीनं काम करतो असं सांगितलं. म्हणून मी सुद्धा आता 2-3 दिवस शांत बघतो. आता 26 तारखेपर्यंत हे सगळे विषय मार्गी काढतात का. 26 फेब्रुवारी. बरं, एक शेवटचा प्रश्न. सुमित्रा पवार यांची बीडच्या पालकमंत्रीपदी वरी लागलेली काय अपेक्षा, कशा प्रकारे तुम्ही काम करावं असं वाटतं. आता त्या ताई नवीन आहे, हे प्रचंड दुःखात त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. एक चांगला काम करणारा शेवटी दादा माणूस गेला. ते पण चांगलं काम करतील, आपण कल्पनाही करणार नाही. लोकांना काय वाटतंय माहित नाही, परंतु आम्हाला तरी असं वाटतंय ते खरं व्हावं. आमची ही शंका ठरू नये. कल्पना सुद्धा करणार नाहीत. इतकं चांगलं आणि ताकदीनं काम त्या करू शकतील. बीड आणि राज्यभरासाठी पण सगळीकडे चांगलं काम करते असं अपेक्षा आहे आणि वाटतंय. पण की आपण कल्पनाही करणार नाही. आता वाटत असेल महिला आहे काय करेल बुवा, कसं होईल. दोन्हीकडचा अनुभव आहे, सासरकडचा माहेरकडचा. त्या ह्या असल्या गुंडगिरीला मध्ये मध्ये षडयंत्र असणारा पाठपुरी केला असं वाटतं, मोडून टाकतील त्यांना. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.